पांचजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः दद्मो महाशङ्खं भीमकर्मा पांचजन्यं ऋषिकेशः देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दद्मो महाशङ्खं भीमकर्मा वृकोदरः ऋषिकेशः पांचजन्यं. बघा, ऋषिकेश म्हणजे कोण? भगवान श्रीकृष्ण. त्या ऋषिकेशाने म्हणजे भगवान श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख वाजवला. भगवान श्रीकृष्णाचा शंख कोणता आहे? पांचजन्य नावाचा शंख. धनंजय देवदत्त. धनंजय म्हणजे कोण? अर्जुन. अर्जुनला धनंजय हे नाव आहे आणि काय पाळण्याचं नाव नाही. त्यांनी खूप धन जिंकलो, सगळ्या राजांना जिंकून धन आणलं होतं, म्हणून त्याला धनंजयची संज्ञा पडली. असा धनंजय असणारा कोण? अर्जुन. अर्जुनाने कोणता शंख वाजवला? देवदत्त नावाचा शंख वाजवला. तसंच भीमकर्मा वृकोदर भयंकर कर्म करणारा, ज्याचे कर्म कसे भयंकर कर्म, असा कोण? भीमदादा. त्याचं कर्म सामान्य नाही. तो लहान असतानाच ज्यावेळेला शाळेला वगैरे जायचे, असे आंबे घ्यायचे आंब्याच्या वाड्यात, मग थांबा असायचा, पाठ लागायला असायचा की वर चढले की आंबे काढायला पाडायचे. याने जायचं असं त्या झाडाजवळ आणि अशी पाठ खाजवायची. पाठ खाजवली झाडाला खालायचं की असे पटापट ते खाली पडायचे. असा भयंकर कर्म करणारा भीम. अग्नीचं नाव आहे. वेगवेगळी अग्नी आहे. उदक नावाचा एक अग्नी आहे आणि तो अग्नी भीमाच्या पोटात होता, त्याला उदक म्हणजे. उदक म्हणजे पोट, ज्याच्या पोटात काय आहे? उदक नावाचा अग्नी आहे, म्हणून त्याला वृकोदर म्हणतात भीमाला. असा वृकोदर असणारा भीम, त्या भीमाने पौंडरम महाशंखम दद्मो